लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। 12 फेब्रुवारी झाला मोठा निर्णय। पैसे वाटप सुरू होणार। 1500 रुपये प्लस साडी वाटप। 15 जिल्ह्यांची यादी मंजूर। आज मी वचन देतो, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे। काय आहे निर्णय सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला सुद्धा साडी पाहिजे असेल, 1500 रुपये पाहिजे असेल आणि तुमच्या सुद्धा मोबाईलवरती मेसेज यावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे ज्यांना पैसे पाहिजे आहेत, साडी पाहिजे असेल। कारण अदिती तटकरे मॅडम यांनी माध्यमांशी बोलताना खूप महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। आत्ताच त्यांनी 15 मिनिटांपूर्वी खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींच्या हिताचा हा निर्णय असणार आहे। काय आहे निर्णय आपण बघणार आहोत। आता बघा, सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे होळीच्या सणाला वाढणार गोडी। बहिणींना मोफत साडी, 1500 रुपये प्लस आनंदाचा शिधा इथं वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा सुद्धा देण्यात येणार आहे। सोबत 1500 रुपये प्लस साडी, हे जे सगळं आहे ते तुम्हाला सुद्धा कसं मिळणार या सगळ्यांची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण आपण आत्ताच पुरावा बघत आहोत की बघा, हे लोकमत यांनी न्यूज दिलेली आहे। होळीच्या सणाला वाढणार गोडी, बहिणींना मोफत साडी। आता ही साडी कशी मिळणार आहे, काय मिळणार आहे, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती पाहणार आहोत। परंतु तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण फेब्रुवारीचा हप्ता ज्याला मिळेल त्यांच्यासाठीच ही खुशखबर आहे, त्यांनाच ही साडीसुद्धा वाटप होणार आहे। काय आहे डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत। तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे, काय त्याची सगळी प्रोसेस आहे, सगळं जाणून घेणार आहोत। फक्त 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण पाहायचा। जे व्हिडिओ पूर्ण पाहतील त्यांना सगळं मिळेल, जे व्हिडिओ पूर्ण पाहणार नाहीत त्यांचाच तोटा इथं दिसणार आहे। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खूप मोठी घोषणा झालेली आहे। त्यांनी स्वतः सांगितलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची खुशखबर घेऊन येत आहोत। आनंदाची बातमी ही लाडक्या बहिणींसाठी असणार आहे, तर तीच आपण बघणार आहोत। परंतु इथं जर आपण बघितलं तर काही महत्त्वाचे निकष जे आहेत, आता निकष जे आहेत ते निकष चेक केले जात आहेत। ते कडेकोट तिथं पाळण्यात येत आहेत। फेब्रुवारीचा हप्ता तर सुरू झालाच, परंतु ते 15 जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे। ते 15 जिल्हे कोणते आहे आणि मोजक्या 8 बँकांमध्येच जे पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे तो सुद्धा सुरू झालेला आहे। ते कोणतं आहे आपण सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत। सगळं म्हणजे एकदम डिटेल, तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळे डिटेल्स सगळे तुम्हाला तिथं डाऊट्स क्लिअर होणार आहेत। परंतु बघा, त्याच्या अगोदर तुमची पडताळणी होणार आहे। अंगणवाडी का सेविका तुमच्या घरी येऊन तुमची जी पडताळणी आहे ती करणार आहेत। बघा, इथं 3 ते 4 चौकशी होणार आहे। पहिली चौकशी काय होणार आहे बघा, पहिल्या चौकशीमध्ये पहिली वस्तू म्हणजे तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे का। जर असेल तर तुमचा अर्ज तात्काळ ऑनलाईन रद्द केला जाऊ शकतो। त्यामुळे पहिली चौकशी बघा, तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल तर तुमचं यादीत नाव तिथं लगेच काढलं जाणार आहे। तुमची दुसरी कुठलीही चौकशी केली जाणार आहे। आता तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसेल तर दुसरी चौकशी म्हणजे तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, जसं की शेती, प्लॉट आहे, ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीने चेक केलं जाईल। असेल तर ऑनलाईन पद्धतीनेच तुमचा अर्जसुद्धा रद्द करण्यात येईल। लक्षात घ्या, जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुमची ही पुढची चौकशी होणार नाही, परंतु 4 चाकी वाहन नसेल तर ही दुसरी चौकशी केली जाणार आहे। आता तुमच्याकडे प्रॉपर्टी नसेल, काय नसेल, तर तुम्ही मला आमची चौकशी कशी केली जाणार। बघा, आपल्याला तर सगळे निकष व्यवस्थित क्लिअर माहितीच आहेत, तरी पण मी तुम्हाला सांगतो आता जी काही तिसरी चौकशी आहे ती तिसरी चौकशी कशी होणार आहे बघा। तिसरी चौकशी म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का, तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का। जर भरत असेल तर त्या घरात जेवढ्या महिला लाभ घेत आहेत त्या सर्व महिलांचा जो काही लाभ आहे तो लाभसुद्धा तिथं बंद करण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण तुम्हाला सांगत आहोत, सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे आत्ताची। ह्या 3 चौकशी करण्यात येणार आहेत। सोबत हे तिसरी चौकशी झाल्यानंतर एक लास्टची तिथं 4थी चौकशी होणार आहे आणि ह्या 4 चौकशी झाल्यानंतरच तुमचं यादीत नाव असणार आहे। बघा, 4थी चौकशी काय आहे, तुमचं उत्पन्न जे आहे ते तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का। जर जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा आत्ताच्या आता तात्काळ या योजनेतून काढण्यात येणार आहे। लक्षात घ्या, लगेच तिथं काढण्यात येणार आहे। आणि तुमचं बँक खातं कोणतं आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आता ते कोणतं असणार आहे, काय आहे, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जे आहे 1,500 रुपयांचा जो चेक आहे तो जो आता जवळपास 70 ते 80 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे तो कसा असणार आहे, काय प्रोसेस, सगळे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। आता तुम्हाला मी आता सांगितलं की 4 जे नियम आहेत ते नियम कडेकोट इथं पाळले जात आहेत। त्यानंतरच फेब्रुवारीचा जो हप्ता आहे त्याची यादी काढली जात आहे। त्यानंतरच तुम्हाला लाडक्या बहिणींना साडी वाटपसुद्धा होणार आहे। साडी वाटपमुळे लाडक्या बहिणींमध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे। कारण साडी म्हणलं की तुम्हाला माहिती आहे लाडक्या बहिणींचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे। तर त्यामुळं लाडक्या बहिणींना आता होळीनिमित्त राज्य सरकारनं असं ठरवलं आहे की आनंदाचा शिधा तर देणारच आहोत, परंतु आनंदाच्या शिधाबरोबर एक डबल धमाका म्हणजेच साडी वाटपसुद्धा होणार आहे। आनंदाचा शिधा, फेब्रुवारीचा हप्ता, साडी
एक नंबर इथं आता कॉम्बिनेशन आहे. आता तुमचं बँक खातं कोणतं आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कारण बघा बँक खातं खूप महत्त्वाचं आहे या केसमध्ये. जर तुमचं SBIचं खातं असेल, तुमचं बँक ऑफ महाराष्ट्राचं खातं असेल, तर तुमचं ॲक्सिस बँक असेल, तर ते खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या जे पोस्टचं खातं आहे ह्या सरकारी बँकात आणि पोस्टामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रायोरिटी दिली जात आहे. अशा खात्यांमध्ये लवकर पैसे टाकले जात आहेत. त्यामुळं SBIचं खातं असेल, तुमचं बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्टाचं खातं असेल तर ह्या बँकेमध्येच लवकर पैसे पडले जात आहेत. तुमचं ॲक्सिस बँक असेल तरी चालेल, ICICI, HDFC, काही कोणाचं कोटक महिंद्रा बँक, असे काही महत्त्वाचे बँक असतील तर तुम्ही बँक कोणतं खातं आहे हे पटकन कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आम्ही तुम्हाला कमेंट्समध्ये रिप्लायमध्ये सांगू की तुम्हाला पैसे येणार आहेत का नाहीत काय, हे सगळं डिटेल माहिती आपण तिथं तुम्हाला नक्की देणार आहोत. बघा सोबत लाडक्या बहिणींना साडी कशी मिळणार आहे. साडी मिळण्यासाठी तुम्हाला आनंदाचा शिधा मिळण्यासाठी तुमचं रेशन कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे. ज्यांचं रेशन कार्ड अपडेट नाही, ज्यांच्या रेशन कार्डची EKYC केलेली नाही, त्यांना आनंदाचा शिधा सोबत साडीसुद्धा मिळणार नाही. त्यामुळं रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. 15 फेब्रुवारी ही लास्टची तारीख आहे. त्यानंतरच तुम्हाला सगळं प्रॉब्लेम होणार नाही. ज्या बोगस लाडक्या बहिणी आहेत त्यांची पडताळणी होणार आहे आणि त्यांचा हप्तासुद्धा बंद होणार आहेत. त्यांना फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही. आता मी जे 4 कारणं सांगितली त्या 4 कारणं जरी तुम्ही बसत असाल तर तुम्ही फेब्रुवारीचा हप्ता हा येणार नाही. विसरून जा. आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही. कडेकोट तिथं तपासणी केली जात आहे. त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे, जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल, तुम्हाला जर 2.5 लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न असेल, तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल, हे तुम्ही विसरून जायचं आहे. बघा आता 1500 रुपये ह्या बाकीच्या महिन्यांनाच मिळणार आहेत आणि साडी वाटपसुद्धा त्यांनाच मिळणार आहे ज्यांचं रेशन कार्ड अपडेट असणार आहे. त्यामुळं पटकन हे काम करायचं आहे तुम्हाला. रेशन कार्ड उद्याच्या उद्या जमलं तर आजच्या आज करून घ्या. सगळे डिटेल तुम्हाला आता मी सांगितलं की रेशन दुकानात जायचं आहे, तुमचं सगळे आधार कार्ड घेऊन जायचं आहे. ते आधार कार्ड गेल्यानंतर तुमचे डोळे, हाताचा ठसा हे सगळं स्कॅन केलं जाऊन तुम्हाला लगेच तिथं तुमचं EKYC झालेली समजेल. आणि जशी EKYC होईल तसं सरकारला सुद्धा कळतं की किती खऱ्याच लाभार्थी महिला आहेत. मग त्यांना लगेच तिथं पैसे वाटप होईल. त्यासोबतच बघा लगेच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरची सुद्धा वाटप होणार आहे. गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे वाटप कधी होणार आहे, जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला तरच. कारण फेब्रुवारी महिन्यात कळणार आहे की किती खऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना खरेच आर्थिक गरज आहे. बघा आता अशी परिस्थिती झाली आहे की भरपूर लाडक्या बहिणींचं उत्पन्न वाढलेलं आहे. जून जुलैमध्ये ज्यांचं कमी उत्पन्न होतं कदाचित त्यांचं उत्पन्न आता वाढलेलं आहे. त्यामुळं जर तुमचं उत्पन्न वाढलं असेल, आता 2.5 लाखांपेक्षा भरपूर लाडक्या बहिणींचं उत्पन्न वाढलेलंच असेल, तर त्यांनी स्वतःसुद्धा अर्ज केलेले आहेत की आम्हाला इथून पुढचे पैसे नको आहे, कारण आम्ही अटीमध्ये बसत नाही. कारण असं झालेलं आहे, जर तुम्ही अटीमध्ये बसत नाही, तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड नाही, केशरी रेशन कार्ड नाही, तुम्ही पांढरे रेशन कार्ड धारक आहात, तर तुम्हाला तिथून तुमच्यावर कारवाईसुद्धा केली जाऊ शकते. कारण जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जर हप्ता घेत असाल, म्हणजे तुमचं इन्कम चांगलं आहे, 5-6 लाख आहे, तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे, आयुष्य आरामात आहे, तर हे करू नका. सरकारचं मत आहे. तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की सरसकट चौकशी झाली पाहिजे का, सरसकट पैसे द्यायला पाहिजेत, कुठलीही चौकशी न करता सर्व बहिणी लाडक्याच आहे असं समजून सरसकट सगळ्यांना पैसे दिले पाहिजेत का. आता जिल्हे बघा, जिल्हे पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सातारा, जळगाव, त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे वाटप जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमची बँक कोणती आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.